नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता पहिला प्रश्न बघूयात आपण। योग्य जोड्या जुळवा। शिखर दिलेत आणि उंची मीटरमध्ये दिलेलं आहे। तर पहिला शिखर आहे गुरु शिखर 1722 मीटर एवढी उंची आहे। अनेमुडी 2695 मीटर, सँडल 738 मीटर आणि कळसुबाई 1646 मीटर एवढी उंची आहे। गुरु शिखर, अनेमुडी आणि सँडल, कळसुबाई। अरवली पर्वतातलं गुरु शिखर सर्वात उंच। पुढचा प्रश्न बघूयात। व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट दिलेला। व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? हा मेळघाटमध्ये शेकरू भीमाशंकर येथे आढळतं। गवा राधानगरी आणि मोर नायगाव या ठिकाणी प्रसिद्ध आहे। मोर नायगाव अभयारण्य, पक्षी अभयारण्य आहे नायगाव हे। पुढचा प्रश्न बघूयात। खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन दिलेत गोदावरी, गंगा, यमुना, कावेरी। तर याचं अचूक उत्तर आहे गंगा। जगातील सर्वात मोठा नदीने बनवलेला त्रिभुज प्रदेश कोणता? तर जगातील सर्वात मोठा नदीने बनवलेला त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन असा आहे। खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी ही गोदावरी ही आहे। भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? काय विचारलंय? भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन बेट या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न बघूया। विधान दिलेत। अविधान तिबेटमधील मानसरोवर येथे ब्रह्मपुत्र नदीचा उगम होतो। ब विधान अरुणाचल प्रदेशात या नदीला दिहांग या नावाने ओळखले जाते। आणि क विधान दिले सुबनसिरी, मनास, यमुना या उपनद्या आहेत। तर यापैकी चुकीचा पर्याय ओळखायला सांगितलं आपल्याला। फक्त क आन्सर असं आहे याचं। तिबेटमधील मानसरोवर येथे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो आणि अरुणाचल प्रदेशात या नदीला दिहांग या नावाने ओळखलं जातं। तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत। चुकीचं विधान काय आहे? तर सुबनसिरी, मनास आणि यमुना या तिच्या उपनद्या नाहीत। पुढचा प्रश्न। खालीलपैकी कशामुळे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांचे विभाजन झाले आहे? तर पालघाट याच्यामुळे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांचं विभाजन झालं आहे। तर पुढचा प्रश्न। कोणते बेट हे प्रवाहाच्या संचयनाने बनलेलं आहे? तर लक्षद्वीप हे बेट प्रवाहाच्या संचयनाने बनलेलं आहे। पुढचा प्रश्न। सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन दिलेत कृष्णा, भीमा, वैनगंगा, नर्मदा। नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे। हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? प्रश्न काय विचारला? हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर महानदी या नदीवर बांधण्यात आलेलं आहे।